एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज प्रियांका फ्रॉम रियांश अँड आई. कसे आहात सगळे? होप्स तुम्ही सगळे मस्त स्वस्थ मजेत असाल आणि मजेतच असायला हवं. तर आज होता फ्रायडे आणि ॲक्च्युली ना सकाळी सकाळी जरा बाहेर गेले होते, म्युन्सिपल ऑफिसला गेले होते, थोडंसं काम होतं. तर तिकडे यायला मला थोडासा वेळ झाला आणि रियांशची स्कूल होती, तर त्याचा टिफिन वगैरे सगळं बनवायचं होतं. तर आल्या आल्या ना पटकन फ्रेश झाले, कारण बाहेर इतकं ऊन आहे ना की काही विचारू नका. आताशी मार्च महिना आहे, पण भरपूर असा भयानक ऊन लागते. तर त्याच्यानंतर इकडे आले किचनमध्ये, फ्रेश वगैरे झाले आणि रियांशच्या टिफिनची तयारी करायला घेतली. सगळ्यात आधी तर मला डोशाचं बॅटर होतं ते बनवायचं होतं. ॲक्च्युली आज फ्रायडे होता, तर रियांशच्या पप्पांना आज सकाळी मला नाश्त्याला हे छान असे मिक्स डाळीचे डोसे असतात ना, ते बनवायचे होते. ह्याच्यामुळे मध्ये मी उडदाची डाळ, मुगाची डाळ, मूग म्हणजे अख्खे मूग असतात ते, तांदूळ असं सगळं मिक्स करून रात्री प्रमाणात एक एक वाटी घेऊन असं छान भिजत घातलं होतं. पण सकाळी नेमकी 6 वाजता लाईट गेली आणि त्याच्यामुळे माझा हा प्लॅन जो होता तो फसला. तो सकाळी त्यांना नाश्त्याला मी छान असा उपमा बनवून दिला आणि डोस्याचं बॅटर म्हटलं लाईट आल्यानंतर करून घेईन, पण मला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे तेही झालं नाही. त्याच्यानंतर मी हे आल्यानंतर आता हे डोस्याचं बॅटर बनवून घेते. म्हटलं रियांशला आता स्कूलला जाण्यासाठीही हे देणार आणि टिफिनलाही होऊन जाईल, म्हणून मग हे सगळंच बॅटर मी बनवून घेते आता. म्हणजे आता रात्रीही आज हे डोसेच असणार आहेत नाश्त्याला, कारण मग वेस्ट कसं घालवणार ना. तर हे छान असं बॅटर मी करून घेतलं आहे आणि जेवढं लागणार आहे तेवढ्याचे डोसे बनवून घेणार आणि बाकीचं फ्रीजला ठेवून देणार आणि रात्री पुन्हा जेवणासाठी गरमागरम डोसेच बनवणार आहे. तर इकडे मी छान असे डोसे बनवायला घेते. खूप छान उत्तम असे छान टेस्टीही होतात हे डोसे आणि इन्स्टंट आहेत. फर्मेंटेशन करण्याची गरज नाही आहे. कुरकुरीत होतात, छान होतात, टेस्टलाही खूप अप्रतिम असतात. ह्याची रेसिपी मी नक्की माझ्या चॅनलला अपलोड करेन. आणि रियांशी हे डोसे आवडीने खातो. ॲक्च्युली तसं रियांशचं खाण्याचं मला असं बघायला गेलं तर वेगळं असं टेन्शन नाही आहे. त्याला मी काहीही दिलं तरी तो खातो आणि मी ट्राय करत असते की त्याला प्रत्येक वेळेस म्हणजे काहीतरी पौष्टिक त्याच्या पोटात जावं. त्याच्यामुळे काय होतं ना, ह्याच्यातले न्यूट्रिशन्स, प्रोटीन्स सगळेच त्याला मिळतात. तर मी इकडे छान असे गोल गोल छान कुरकुरीत डोसे करायला घेतले. डोसे बनवून झाल्यानंतर एक डोसा आणि थोडंसं लोणचं, त्याला आता स्कूलला जाण्याचा वेळ होतो आहे त्याच्यामुळे मग त्याला स्कूलला पाठवण्याआधी थोडंसं जेवण म्हणून मग एक डोसा आणि थोडंसं लोणचं तोंडी लावण्यासाठी त्याला दिलं आणि तोही आवडीने खातो हे सगळं. तर तो छान असं जेवण त्याचं एन्जॉय करत होता आणि तो जोपर्यंत खात होता तोपर्यंत म्हटलं माझी बाकीची कामं आवरून घ्यावीत. कामं तर सगळी पडली होती, कुठलंच काम झालेलं नाही आहे माझं. तर त्याचं जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर इकडे लगेच सोफा क्लीन करायला घेतला. ॲक्च्युली कसं होतं ना, फ्रायडेला मी घरी असते, तोही घरी असतो, मग माझ्यासोबत मी काकींना सोडत नाही. तर दिवसभरात मला वाटते तो स्कूलला जाईपर्यंत हा सोफा मी 3 ते 4 वेळेला आवरत असते, कारण तो सारखं त्या उशाही कुठेतरी काढ, त्याच्यावरचे हे जे कोचवर हे अंथरलेलं सगळं असं बिस्कटत असतो. असं इरिटेट पण होतं, पण म्हटलं एक दिवस त्याला मिळतो तर तो थोडं तरी मला इरिटेट करणारच, शांत बसणार नाही. तर सोफा वगैरे क्लीन करून घेतला, छान असं झाडून वगैरे काढलं आणि त्याच्यानंतर ना त्याची बॅग भरायला घेतली. आणि बॅग भरायला घेतल्यानंतर लक्षात आलं की थोडासा टीचरने होमवर्क दिला होता, तो पेंडिंग राहिला होता. रात्री जो अभ्यास घेतला होता त्याच्यातही माझं स्कूलचं लक्षातच आलं नाही. तर इकडे जे त्याचा होमवर्क दिला होता करायला, तो साइड बाय त्याच्याकडून लगेच करून घेतला, कारण स्कूल 2 ते 5ची होती. तर त्यानंतर मग जसं त्याचा होमवर्क झाला, बॅग पण लगेच साइड बाय भरायला घेतली त्याची. टिफिन बॉक्स भरला, पाण्याची बॉटल्स भरली, युनिफॉर्म. आणि स्कूलमध्ये काय होतं ना, एक एक्स्ट्राचा ड्रेस ठेवायला सांगतात, कारण पोरं लहान आहेत त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर लगेच त्याचे हातपाय वगैरे धुवून आहे ना त्याला रेडी करायला घेतलं. छान असा युनिफॉर्म घालून तो रेडी होतो. स्कूलला जाण्याचं म्हटलं की तो कधीच वैतागत नाही. स्कूलला जायला माझ्या लेकराला भरपूर आवडतं आणि हे वय जे असतं ना ते खेळकर वय असतं. तिकडे भरपूर अशी मुलं असतात खेळायला वगैरे, तर त्यांनाही भरपूर बरं वाटतं, खेळायला वाटतं. त्यामुळे स्कूलला जाण्यासाठी त्याला कधीच दुपारची झोप वगैरे येत नाही. त्याला छान असं रेडी करायला घेतलं आणि त्याच्यानंतर फ्रायडेला त्याला हे व्हाईट सॉक्स शूज घालायचे असतात, कारण इतर दिवशी त्यांचे जे ब्लॅक शूज असतात स्कूलचे ते असतात, पण फक्त आणि फक्त फ्रायडेला, कारण थोडेसे स्पोर्ट्स वगैरे त्यांचे घेतात स्कूलमध्ये, त्याच्यामुळे मग त्यांना व्हाईट शूज सॉक्स घालूनच पाठवतात. तर इकडे बघा माझा नटखट कसा मस्ती करतोय बघा.
साहेबांची सगळी मस्ती वगैरे करून झाली आणि म्हटलं चला आता व्हॅन यायची वेळ झाली आहे. तर आज ॲक्च्युली कसं ना घराजवळूनच फ्रायडेला मी व्हॅनला सोडायला सांगते, कारण त्याची जी व्हॅन आहे ती माझ्या घराजवळ येते, कारण तिकडे घराजवळचीही मुलं आहेत. तर म्हटलं खाली जाऊन थांबावं आपण, म्हणजे कसं व्हॅन आली तर मग आपल्यालाही कळून जाणार की व्हॅन आलेली आहे म्हणून. आणि सोसायटीमध्ये ना दुपारच्या वेळेस असा पिन ड्रॉप सायलेन्स होतो. छान असं ऊन पडलं होतं, कोणी कोणी काहीतरी वळवणं टाकली होती. तर छान असं वातावरण, म्हटलं थोडंसं शूट करून घ्यावं. कुठे चाललायस? कशाला? स्कूलमध्ये कशाला जातेस? नक्की? टीचरकडून काही कंप्लेंट येणार नाही? नक्की? स्टडी दिला आहे, होमवर्क दिला आहे, तो सगळं कंप्लीट कर व्यवस्थित. टीचरला दाखव होमवर्क केलेला, आणि क्लासवर्क टीचर देईल तेही व्यवस्थित कर. काय मस्ती करू नकोस. रियूची अशी सगळी बडबड करून झाली आणि म्हटलं चला आता आपण जरा रोडवर पुढे जाऊन उभं राहूयात, कारण जर व्हॅन आली तर कळणार नाही. म्हणून मग मी त्याला घेऊन थोडंसं पुढे जाऊन उभं राहिले, कारण व्हॅन आली तर मला कळणार नाही, कारण मी सोसायटीच्या कंपाऊंडच्या आतमध्ये होते. आणि त्याच्यानंतर बघा मी रोडवर आले आणि लगेचच व्हॅन आलेली आहे आणि रियांश आता स्कूलला जाणार आहे. ॲक्च्युली आज तो खूप खुश असतो, कारण आज आई त्याला सोडत असते व्हॅनला. रोज काकी सोडतात, पण फ्रायडेला आई असते, त्याच्यामुळे तो खूप खुश असतो. तर असा तो स्कूलला जातो आहे. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.